मित्रांनो, घर म्हणजे काय हो? ही एक फक्त जागा असते का? की एक भावना असते? खरं तर कोरोना काळामध्ये या प्रश्नाचं खरं उत्तर मिळालं आणि तेही या गावच्या घरात. होय, याच गावच्या घराची होम टूर आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर खरं तर हा व्हिडिओ खूप अगोदर शूट केलाय, तरी पण म्हटलं की तुमच्याशी शेअर करावं. तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा. हेच ते आमचं गावचं घर. हे पाहू शकता, हा फ्रंट आहे आणि असं सगळं संपूर्ण पुढे मोकळं आहे आणि समोरच आपलं गाव आहे. अगदी जवळच गावामध्येच घर आहे, फक्त गावाच्या थोडंसं साईडला आहे. घरामागे छान अशी शेती आहे मक्याची. अगदी छान वाटतं. उन्हाळ्यामध्ये सुद्धा इथं हिरवंगार असतं ना, त्यामुळे खरंच खूप असं मस्त थंडावा असतो. खूप छान वाटतं. कोरोनामध्ये ना ऑफिस, रस्ते बंद होते, मित्रमंडळी घरी आणि मनात एक भीतीची सावट होती. या गोंधळातून बाहेर पडण्यासाठी वाटलं आपल्या गावाकडे जावं. कसंबसं गावी पोचलो. काही काळासाठी आपलं गावही परकं असल्यासारखं वागत होतं आमच्याशी, कारण वेळच तशी होती. पण त्यावेळी फक्त हे घरच. या घरात पाय ठेवल्या क्षणी एक वेगळीच भावना मनात दाटून आली. जणू घराने स्वतःनेच मिठी घेतला आम्हाला. खरं सांगू का, जवळजवळ 2.5 वर्ष इथे राहिलो कोरोनामध्ये, पण इतक्या आठवणी निर्माण केल्या ना, खरं सांगते. तर ही झाडं लावलेली आहेत छोटी छोटी आणि आता उन्हाळ्याचे दिवस आहे. तर हे पाहू शकता, किती छान अशी तुळस पण आहे. आणि आम्ही इथे नसेल ना, तर इथे माझी एक आमचे रिलेटिव्ह असतात, ते घालतात त्याला पाणी, तर नाहीतर ते सुकून जातात. इथे झेंडूची फुलं आहे, पाहू शकता इकडे. तर ही आहे अशी एंट्री आणि आम्ही असं पुढून ना त्याला ग्रिल करून घेतलेलं आहे, कारण की ना आम्ही इथे नसतो ना, त्यामुळे सेफ्टीसाठी असं ग्रिल वगैरे करून घेतलं आणि केव्हाही आम्ही आलो तर आपल्या सेफ्टीसाठी चांगलं असतं. तर हा आहे गवती चहा. हे पाहू शकता, ही इथे मिरच्याची झाडं लावलेली आहेत आणि हे आहे पाठीमागं शेती अशी. तर खूप मस्त असं वातावरणात आहे आणि पूर्ण म्हणजे 2 गुंठ्यामध्ये आहे. तर पूर्ण 2 गुंठ्यामध्ये हे बांधकाम आहे. तर वरती एंट्री करून आलं की हे पाहू शकता, इथे ना मी जिथे उभी राहिली आहे तिथे खाली म्हणजे आपली टाकी बनवलेली आहे पाण्यासाठी. तर हे पाहू शकता, असं समोर आहे, पूर्ण मोकळं आहे आणि समोर गाडी चाललेली दिसते, तिकडे रोड आहे आणि समोरच आपलं भैरवनाथाचं मंदिर आहे. म्हणजे आमचं ग्रामदैवत आहे, त्याची यात्रा असते. म्हणजे असं जवळच आहे आमचं घर गावामध्येच. तर हे असं समोरून आहे. आता उन्हाळा असल्यामुळे थोडंसं बकाच वाटते, पण मागे पाहिलं तर अगदी मस्त हिरवगार आहे. मला टेरेसवरती जाऊन दाखवते नंतर. तर हे आहे असं, इथे टाईल्स लावलेली आहे पुढे. गणपती बाप्पा हे वरती इथे फॅन लावण्यासाठी लावलं, पण तिथे आम्ही बल्ब लावला एक. तर इथून आपली एंट्री होती आणि हे आहे गणपती बाप्पा आपले, जे की प्रत्येकाच्या घराच्या तिथे असतात. आणि इकडे हा किचनचा दरवाजा आहे आणि इकडेही वरती पायऱ्या केलेल्या आहेत वरती जाण्यासाठी टेरेसवरती. तर इकडे आता सगळा पसारा आहे, त्याला इग्नोर करा. तर आपण आतमध्ये जाऊयात आता. आणि इथे ना खरं तर काहीच वस्तू नाही आहे जास्त, कारण की इथे आम्ही कोणीच नसतो ना, त्यामुळे सगळं मोकळं आहे. आणि मोकळं आल्यावर जरा पाहायला पण चांगलं वाटतं, कारण आल्यानंतर साफसफाईला पण जरा बरं पडतं. हे पाहू शकता. आणि दरवाजे पण असे लाकडी दरवाजे बसवलेले आहेत मजबूत असे. तर हे पाहू शकता, हा मोठा असा हॉल आहे. विचार करा, 2000 स्क्वेअर फूटमध्ये फक्त 2 बेडरूम आणि एक किचन आणि एक हॉल आणि किचनचं जे म्हणजे हे आहे ते पूर्ण दोन्ही सेमच आहे. त्यामुळे किचन आमचा खूप मोठा आहे, तुम्हाला दाखवते मी. तर या इथे असं देवघर ठेवलेलं आहे. हे पाहू शकता, पूर्ण असं रिकामं आहे आणि आल्यानंतर मग साफसफाई करायला पण जरा बरं वाटतं. तर इथे वरती बेल आहे, ही आहे फ्रेम. या इथेच ऑफिसचं काम करत बसायचे विजय आणि आम्ही शॉर्ट फिल्मसुद्धा इथे शूट केलेले आहे. खरंच खूप छान झालं ते आणि आम्हाला त्याचं प्राईजसुद्धा मिळालं होतं. तर हे आहे शिव आणि सई, म्हटल्याप्रमाणे खूप अगोदरचा व्हिडिओ शूट केलेला आहे. तर या अशा रॅक आहे इथे, त्याच्यावरती भांडी ठेवलेली आहेत आणि ही आहे किचनची खिडकी. तर या इथे असं किचन. इकडे ना फर्निचर वगैरे काही बनवलेलं नाही आहे, कारण की राहतच नाही कोण, तर मग एवढं सगळं बनवून काय फायदा ना त्याचा, म्हणून फक्त आपलं नॉर्मल बनवून घेतलं. स्लॅबचं बनवलेलं आहे फक्त. तर हे आहे हॉल एवढंच किचन आहे आणि इकडे हा आहे टॉयलेट बाथरूम वगैरे आणि इथे वॉशिंग मशीन आहे.
हे वरती पोटमाळा वगैरे बनवलेला आहे, ठेवण्यासाठी वस्तू वगैरे अशा जास्तीच्या आहेत त्या. आणि या इकडे एक बेडरूम आहे, हे पाहू शकता. तर गावाकडे म्हटल्यानंतर थोडंसं पसारा वगैरे राहतोच, पण तरी पण आम्ही जेवढं स्वच्छ ठेवता येईल तेवढं ठेवतो. 8 दिवस येतो किंवा 4 दिवस येतो, असं आलं तर 2 दिवस साफसफाईलाच जातात आणि 2 दिवस मस्त फिरायचं. तर इकडे सगळा पसारा ठेवलेला आहे एका साईडला, हे पाहू शकता, धान्य वगैरे. तर इथून पाठीमागे जाण्यासाठी दरवाजा बनवलेला आहे, हे पाहू शकता. इकडून असा व्ह्यू दिसतो, शेती सगळी संपूर्ण. इकडे मला वाटतं हा कोबी का फ्लावर काहीतरी आहे आणि कांदा पण लावलेला आहे. तर या पाहू शकता, या साईडलाही दिसतं शेत आणि इकडूनही दिसतं या साईडला. तर याला 2 खिडक्या आहेत आणि एक दरवाजा सुद्धा आहे, मी ओपन करून दाखवते तुम्हाला. तर हे पाहू शकता, मक्याचं शेत. गाव म्हणजे शांतता, स्वच्छ हवा आणि मनाला सुद्धा विसावा देणारा अनुभव. इथे प्रत्येक कोपरा, प्रत्येक भिंत आणि प्रत्येक खिडकी सगळं काही आपल्याशी बोलतं असं वाटतं आणि सांगतात की आहेस जिथं प्रेम आहे तेच खरं घर आहे. तर हे पाहू शकता, इथे मागून असा दरवाजा बनवला आणि सेफ्टी डोअर बनवलेला आहे तिकडे. आणि इकडे मागे एक नॉर्मल टॉयलेट काढलेला आहे आणि आतमध्ये इंग्लिश टॉयलेट आहे. तर हे पाहू शकता, इथे असं वटासुद्धा केलेला आहे की कपडे वगैरे धुण्यासाठी किंवा भांडी वगैरे धुण्यासाठी. हे पाहू शकता, इथे नळ पण काढलेला आहे असं या पद्धतीने. आणि ही आहे खिडकी आणि समोरच असं शेत आहे. मस्त आहे ना, मस्त शेतामध्ये रात्रीचं तर खरंच खूप छान वाटतं. आणि इकडे अशी घरं झालेली आहेत आत्ता नवीन. तर पुन्हा आपण आतमध्ये जाऊयात आणि बाकीचा होम टूर पाहूयात. खरं तर गावचं हे घर म्हणजे आपल्या अस्तित्वाची मुळं, आपल्याला आपल्याशी पुन्हा जोडणारं ठिकाण. तिथे गेलं की आठवणींचा दरवळ सुरू होतो आणि एक वेगळाच माझेपणाचा श्वास घेता येतो, हो ना. तर ही जी बेडरूम होती ना, त्याच बेडरूम एवढी इकडची पण बेडरूम आहे, म्हणजे सेम आहे. आणि इथे थोडंसं बेसिन बनवलेलं आहे छोटंसं आणि इथे वरती एक मिरर लावलेला आहे. इकडे टॉयलेट आणि या साईडला बाथरूम आहे. तर सगळं म्हणजे आपलं सिटीमध्ये जसं असतं तसं सगळं आतमध्येच आहे, अजिबात बाहेर जायची गरज नाही, इतकं सगळं बनवलेलं आहे आतमध्येच. हे पाहू शकता, इथे गिझर पण लावलेलं आहे, शॉवर वगैरे सगळं. आणि बोर पण आहे, त्यामुळे पाण्याचं एवढं काही टेन्शन. आणि सार्वजनिक पाणी पण येतं, त्यामुळे पाण्याचं जेव्हा खूप जास्त प्रॉब्लेम असतो तेव्हाच प्रॉब्लेम असतो, नाही तर पाण्याचा पण काही प्रॉब्लेम नसतो. तर हा एक बेडरूम आहे इकडे, हे पाहू शकता. आणि इकडून सुद्धा शेताचा व्ह्यू दिसतो छान असा. तर म्हटल्याप्रमाणे कोरोनामध्ये आम्ही 2 ते 2.5 वर्ष होतो, त्यावेळेस आम्ही खरंच खूप एन्जॉय केला. म्हणजे आमचे रिलेटिव्स पण जवळ आहेत, त्यामुळे ते पण यायचे आमच्याकडे, आम्ही पण जायचो. खूप साऱ्या पार्टीज केल्या आणि खूप धमाल केली. खरंच अक्षरशः जाताना आम्हाला खूप वाईट वाटत होतं की एवढे दिवस राहिलो आणि आता चाललो आहे. आणि आता ना म्हणजे इथे ना आम्ही एक शॉर्ट फिल्म म्हटल्याप्रमाणे तुम्हाला मी सांगितलं की शॉर्ट फिल्म बनवली होती. तर आम्हाला त्याचं प्राईजसुद्धा मिळालं होतं. खूप मजा आलेली. आमचा कुली होता छोटूसा, तर त्याच्यावर आधारित शॉर्ट फिल्म बनवली होती. खरंच खूप मस्त आहे. तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी देईल ती लिंक, नक्की जाऊन पहा. आणि आम्हाला प्राईज मिळाला. आम्ही त्याच प्राईजमध्ये आम्ही सगळेजण ना रायगडला जाऊन आलो. किती छान असेल ना तो प्रसंग खरंच. तर पाहू शकता, या खिडकीतून सुद्धा पाठीमागचा व्ह्यू दिसतो आणि मस्त असं त्याला असं जाळी पण लावलेली आहे, म्हणजे मच्छर आतमध्ये येणार नाही. आणि इकडे थोडंसं असं मिरर आहे. तर हे आहे आपलं टेरेस. तर तुम्हाला माहिती का, उन्हाळ्यामध्ये तर या इथेच टेरेसवरती मच्छरदाणी टाकून वरतीच झोपायचो आम्ही. मस्त ते रात्री आकाशात पाहत झोपणं आणि सकाळी पक्ष्यांच्या आवाजात उठणं. खरं तर या सगळ्यांनीच घर बनतं, हो ना. तर हे पाहू शकता, खूप मोठं टेरेस आहे. विचार करा, 2000 स्क्वेअर फूटमध्ये म्हणजे किती मोठं टेरेस आहे ते. वरती खूप साऱ्या आम्ही एन्जॉय केलं वरतीच त्या कोरोना काळामध्ये. आणि खरंच खूप साऱ्या आठवणी इथे आहेत. शेवटी खरंच एवढंच सांगावंसं वाटतं, कोरोनाने खूप काही घेतलं, पण तो काळ आपल्याला आपल्या घराच्या मोलाची जाणीव करून गेला. गावचं घर हे फक्त वास्तू नाही, तर ती एक जिवंत आठवण आहे, जिचं नाव आहे आपलेपणा, हो ना. मित्रांनो, आमच्यासारखंच तुमचंही असंच एक गावचं घर असेल, नाही का, जिथे गेलं की शहराचं सगळं धुसर होतं आणि आठवणी ताज्या होतात. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या कमेंट्समधून मला नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.